काय यूज होतो? एखादी गोष्ट जर रिपीट करायची आहे, ठीक आहे, मग आज त्याच्याच मध्ये आपण बघणार व्हाईल लूप. किती टाईप्स ऑफ लूप्स असतात? फॉर, आय मीन 2 टाईप्स आहे, ठीक आहे. त्यातला फॉर लूप. फॉर लूपचं सिक्वेन्स सिंटॅक्स काय मयुरी? चुकला, सिंटॅक्स विचारला. सिक्वेन्स एवढंच. पुढे कोलन अँड स्टेटमेंट. त्यामध्ये आपण किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अजून 3 स्टेटमेंट्स यूज करू शकतो? पास, कंटिन्यू आणि ब्रेक. ब्रेक काय करतं? कुठल्या त्या पर्टिक्युलर, हां, आणि प्रिंट होताना तो व्हॅल्यू येते की त्याच्या आधीच येते? ठीक आहे. कंटिन्यू काय असतं? स्किप करतं. आणि पास करून बघितले का? ठीक आहे. आता जसा पहिले तर आपण लेटचे एक युजरकडनं इनपुट घेऊन आपण तो नंबर इवन एक ऑड ते बघू शकत होतो, ठीक आहे. आता सपोज आपल्याकडे एवढा डेटा आहे, सपोज एखादी डेटा फ्रेम आहे, त्या डेटा फ्रेममधून आपण फिल्टर करू शकतो का? करू शकतो का? करू शकतो ना, इवन ऑड. काय वापरून? डेटा फ्रेम, ठीक आहे. त्याला आपण सपोज ती एक कॉलम आहे, ठीक आहे, त्याला आपण त्याला फॉर लूप वापरून आपण त्याच्यातनं फिल्टर करू शकतो ना, फिल्टरिंग. करेक्ट. तसंच आपण व्हाईल लूप बघणार. आता मुळात व्हाईल लूप आणि फॉर लूपमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स इंटरव्ह्यूला काय विचारतात, तर व्हेरी पर्टिक्युलरली व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन देम. कधी काय यूज करायचं आहे, कधी काय यूज नाही करायचं आहे. आणि व्हाईल लूपमध्ये एक कन्सेप्ट सगळ्यात जास्त विचारतात, 2 कन्सेप्ट. वन इज इन्फानाईट लूप कधी जातो, अँड सेकंडली हाऊ टू प्रिव्हेंट इन्फानाईट लूप. आणि दुसरा आहे ॲस्ट्रिक्स. ॲक्च्युली ॲस्ट्रिक्स इकडे वापरून पण होतं, ठीक आहे. व्हाईल लूप थोडं सिंटॅक्स असं आहे, बट डोंट वरी अबाउट दॅट. तुम्हाला जे मी क्वेश्चन सांगितले तेच विचारतील. फक्त व्हाईल लूपचे 1-2 गोष्टी फक्त प्रॅक्टिस करा. ॲस्ट्रिक्स ते ॲक्च्युली फॉर लूप वापरून पण होतं. त्यांनी जर दाखवतं ॲस्ट्रिक्स काय असतात. स्टार पॅटर्न्स असतात ते एका प्रकारचे. एक सेकंड. तर हे तुम्ही ॲक्च्युली तुमच्या कॉलेजेसमध्ये पण बघितले असतील किंवा एखाद्या DSAच्या याच्यात पण बघितलं असेल, बट ते फॉर लूप वापरून अजूनच नीट प्रकारे होतं. आज तेवढंच बघणार आपण, अँड यू गाईज कॅन लीव आफ्टर दॅट. आय हॅव टू गो अर्ली. रक्षंदा सय्यद येणार होते. कोणाची फ्रेंड आहे ऑफलाईन? मी ऑनलाईन आली आहे. मॅडम तुम्ही ऑफलाईन येणार होता, तुम्ही आल्या होता ना, तुम्हीच आल्या होता ना माझ्याकडे कधी? की तुम्ही ऑफलाईन येणार 8:30च्या बॅचला, 9:30च्या आहात. हो. हां, दॅट्स व्हॉट आय आस्क्ड. हा सर, नेक्स्ट वीक पासून येईन मी. हसता काय रे? होतं आता ऑनलाईनला कधी कधी बॅरियर्स येतात, नाही समजत समोरच्याला कंटेक्स्ट. काय झालं? बस पुरे. आता बोर्ड दिलाय तर हात नको ओढू. मी फाईल पाठवली होती, बघितली का? अरे पण मग बघितली का? फोनमध्ये कशी बघणार? हो बोललास ना. पाठवलेली बघितलं, त्याच्यामध्ये काय ते विचारेल ना मी. हां, पाहिली का? आयटम्स आपण आता डिक्शनरीमध्ये नॉट आयटम्स वापरावं लागतं. डिक्शनरी आहे तुम्हाला आज, ठीक आहे. आज लास्ट पार्ट असेल, यानंतर आपण मॉडरेट
आपण मॉडरेट लेवलचा पायथनकडे जाणार, जरा डेटा स्ट्रक्चर्स सुरू करणार. आत्तापर्यंत लाईक डेटा स्ट्रक्चर्स आता तुम्ही कसं एक सिंटॅक्स एक गोष्ट पर्टिक्युलर बघत आहात, बट डेटा स्ट्रक्चर्समध्ये तसं नाही आहे. एकच सिंटॅक्स आहे, एकच, त्याच्यावरतीच तुम्हाला बरेचसे ऑपरेशन्स करायचं म्हणजे. आणि त्यामध्ये तो उद्या तुम्हाला कंपल्सरी प्रत्येकाला नोटबुक लागेल उद्यापासून. ठीक आहे. सो डेटा स्ट्रक्चर झाल्यानंतर यू कॅन स्टार्ट लर्निंग अल्गोरिदम्स इफ एनी वन वॉन्ट. ठीक आहे. आणि आजची ही फाईल जी भेटली लास्ट फाईल होती, आता डायरेक्ट नंपायच्या वेळेस तुम्हाला फाईल्स मिळतील. डेटा स्ट्रक्चर्सला स्वतःने फाईल्स बनवायची, कळलं का वेदांत? स्वतः फाईल बनवायची. ठीक आहे. व्हाईल लूप एक्झिक्यूट अ सेट ऑफ स्टेटमेंट्स ॲज लॉंग ॲज कंडिशन इज ट्रू. ठीक आहे. काय करतं ते, जोपर्यंत आपण त्याला जी कंडिशन दिली आहे ना लूपला, जोपर्यंत ती ट्रू आहे तोपर्यंत ते प्रिंट करत राहणार. एकदा की ती फॉल्स झाली, स्टॉप. समजला का डिफरन्स? समजलं का ऐश्वर्य? ठीक आहे. त्याचा सिंटॅक्स कसा आहे, व्हाईल, कंडिशन अँड ब्लॉक ऑफ कोड. आता ब्लॉक ऑफ कोड तुम्हाला काल इनर आउटर लूपने नेस्टेड लूप्सने समजलंच असेल फॉर लूपमधल्या. ठीक आहे. हे व्हाईल अ कीवर्ड टू स्टार्ट कंडिशन. ठीक आहे. अँड कोड ऑफ ब्लॉक. एक सिम्पल कोड आहे, काउंट इक्वल्स टू 1, व्हाईल काउंट लेस दॅन इक्वल्स टू 5, प्रिंट काउंट. ठीक आहे. आणि खाली मग एक गोष्ट दिली आहे, याला काय म्हणतात, इन्क्रिमेंट नाही म्हणतात, इन्क्रिमेंट स्टेप म्हणतात त्याला. असाइनमेंट ऑपरेटर इज करेक्ट. बट इन व्हाईल लूप कधी पण जेव्हा आपण ही देतो ना, याला इन्क्रिमेंट स्टेप म्हणतात. ती जर तुमची इन्फायनाईट लूपची कंडिशनच यावेळेस येते. ठीक आहे. ओके, चला हे ऑलरेडी केलेले बघून घ्या. एक सपोज एक आपल्याकडे एक सिम्पल आहे आय. आता हे काय पण घेऊ शकतो आपण, आय होप यू नो. आय इक्वल्स टू आपण सेम दिलं 5. ठीक आहे. व्हाईल आय इज आय is less than equals to 25, print I. ठीक आहे. आणि खाली एक एवढं झालं. ठीक आहे. सिंटॅक्स काय आला का, सेम सिंटॅक्स आहे. ठीक आहे. आणि खाली काय करणार मी, आय प्लस इक्वल्स टू, ठीक आहे आपण 2 ने करू. ठीक आहे. काय केलं रे, एक सेकंड, तिथे खूप मोठं झालं, आपण जरा याला कमी करू. समजलं का? समजलं. हा बेसिक सिंटॅक्स आहे. ठीक आहे. याला काउंटर असं म्हणतात, असं दिलं कुठे. याला तुमची स्टेटमेंट आणि याला म्हणतात इन्क्रिमेंट स्टेप. ठीक आहे. जर तुम्ही ही इन्क्रिमेंट स्टेप दिली नाही तर काय होणार, काय येईल आन्सर, काय येईल, व्हॉट डू यू थिंक? हां, किती वेळ, 5 किती वेळा येईल? हे असं थोडी, ती कंडिशन ते थोडी पटकन काय येईल. n-1 यूज होणार नाही. व्हॉट डू यू थिंक मयुरी, काय आन्सर येईल? जर मी इन्क्रिमेंट स्टेप काढली, ज्याच्याकडे पण जुना डिव्हाइस असेल ना, त्यांनी हे असे स्टंट करू नका. ठीक आहे. मी जे करतोय आता ते. काय म्हणताय, मोठ्याने बोला. करेक्ट. काय वाचलो होतो इथे आपण,
इथे कंडिशन बघा काय म्हणता, एकदा ट्रूच होत राहील. कधी थांबा एक सेकंड, इथे आपण दिली ना इन्क्रिमेंट. एक सेकंड, ओके. आता बघा आय इक्वल्स टू फाईल आय लेस दॅन 12 प्रिंट आय. पण पुढे करायचं काय त्याला ते तर माहिती पाहिजे की आय फक्त आय 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 प्रिंट करत राहायचं का एकाने वाढवायचं आहे, त्यालाच काय म्हणतो आपण इन्क्रिमेंट स्टेप. आता जर मी दिलं नाही याला असंच प्रिंट केलं तर कशात जाईल तो इन्फानाइट लूपमध्ये. हे बघा ठीक आहे, हे बघा हे बघा हे बघा सेकंड, आता लॅग होतोय लगेच. ठीक आहे, याला जर एक्झिट करायचं असेल तुम्हाला एक तर कर्नल इंटरप्ट करायचा. ठीक आहे, एक तर कर्नल इंटरप्ट करायचा किंवा मग काय म्हणतात त्याला Ctrl+C दाबायचं. आणि ज्यांचे जुने डिव्हायसेस आहेत त्यांनी करून नका बघू. ठीक आहे, इन्फानाइट लूपला तुमचं ते रॅमवरती भरत जातं, कंटिन्यू करप्ट होऊन जातो. सो डोंट ट्राय दिस ॲट होम. ही नाही पण ती कंडिशन खूप महत्त्वाची आहे, माहिती पाहिजे इन्फानाइट लूप्सची. विचारतातच इन्फानाइट लूप, व्हाईल लूपमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. इन्फानाइट लूप कधी जातं, ठीक आहे, कधी जातं जर सिंटॅक्समधला आपण जेव्हा इन्क्रिमेंट स्टेप देत नाही त्यावेळेस वेदांत लिही ते इन्फानाइट लूपमध्ये जातं. समजलं का? आता इकडे हा कुठला ऑपरेटर झाला बाय द वे, असाइनमेंट ऑपरेटर. तर असंच करायचं ना 5 = 5 त्याला काहीतरी ॲड करून द्यायचो. ठीक आहे, हा क्वेश्चन लूप्सवरती विचारतातच इन्फानाइट लूपचा की कधी इन्फिनिटीवर जाईल कंडिशन. हां, इन्क्रिमेंट स्टेप आपण जेव्हा देत नाही मग ते विचारते इन्क्रिमेंट स्टेप का देता. क्वेश्चन बघा कसे फॉर्म होतं, मग ते विचारते इन्क्रिमेंट स्टेप का देता. काय आन्सर आहे, कारण की जर आपण इन्क्रिमेंट स्टेप दिली नाही तर जो काउंटर आहे त्याला समजणार नाही त्याला नक्की करायचं काय. इथे फॉर लूप नाही आहे, ठीक आहे, इथे त्याला कळणारच नाही नक्की तुला करणं काय, तर मग कसं पुढे चालेल. कळतंय का, समजतंय का? इट्स वाय इन्क्रिमेंट स्टेप इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, झालं लिहून गायत्री मॅडम? ठीक आहे, नेक्स्ट नाही बघा इन्क्रिमेंट स्टेप. हां, आता लूप ब्रेकिंग असं म्हणतात. कधी होतो लूप ब्रेक, कशाने कधी कुठली स्टेटमेंट वापरून होतो ब्रेक स्टेटमेंट. याच्यात कशी वापरणार, सेम आहे सेम जसं आपण फॉरमध्ये म्हणून एकदम शांततेत बघितलं, इथे सेम आहे रे. त्याच तोच सिंटॅक्स आहे. काय आहे याच्यात, काय वेगळं. काउंटर दिला वाईल आय इज लेस दॅन, ठीक आहे, वाईल कंडिशन प्रिंट, ठीक आहे. फक्त आता पुढे काय दिलं आपण, इफ आय, म्हणजे आता इथपर्यंत तो प्रिंट होईल ना, इफ आय = 5 ब्रेक, आणि खाली काय दिलं इन्क्रिमेंट स्टेप. आता इथून पण जर मी इन्क्रिमेंट स्टेप काढली, हा मॅक आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नका ट्राय करू. तरी हा लॅग करतो, विचार करा तुमचं किती करेल. इथे काय समजलं रे तुम्हाला. थांबा, ठीक आहे. आता जर मी इथे सेकंड कंडिशन फॉर इन्फाइनाइट लूप लिखो.
कळलं का? कुठल्या दोन पद्धती त्याच्याने लूप इन्फिनिटीमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, याच्यावरनं बरेच क्वेश्चन्स फ्रेम होतात. एक आहे मग त्याच्यावरनं ते तुमचं याचं लॉजिक चेक करता की तुम्हाला लूप्समध्ये कंडिशनल स्टेटमेंट्स वापरता येतात का. समजे क्या? ठीक आहे. काय आलं रे? 4. ठीक आहे, त्याचं हे पण बघून घ्या. हां, आता व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. ठीक आहे, दिसतं का? आता मी या गोष्टीला प्रिंट करतो. आता झालं बघा ब्रेक. सॉरी, पण इकडे ब्रेक आताच एक्सप्लेन केलं ना. ठीक आहे, बट इथे एक गोष्ट नोटीस केली का तुम्ही? काय केलंय रे इथे? इन्क्रिमेंट स्टेप कुठे दिली? हां, आंसर काय आलंय? ये तो डिफरन्स था बताने का. हां, आणि आता इथे काय केलं होतं रे आपण? ठीक आहे, नीट वाचून समजा. आय लेस देन इक्वल्स टू 10. ठीक आहे, प्रिंट आयला प्रिंट करायला सुरुवात केली त्याने, पण याच्यावरती आला की तू ब्रेक होऊन जा. याच्यावरती आल्यावर ब्रेक हो आणि 1 ने इन्क्रीज हो. 1 2 3 4. याच्यावरती आल्यावर ब्रेक हो. 4 वर आल्यावर ब्रेक हो. त्याला तिथेच सांगितलं. ठीक आहे, कधी इन्क्रीमेंट स्टेप वरती वापरायची कळलं का? n-1 जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल ना, ॲट दॅट टाइम यू यूज इन्क्रीमेंट स्टेप अपवर्ड्स. ठीक आहे, थांबा मी याला आहे ना, हां इथे बघा लिहून पण ठेवलं असतं. हा मग आपला फॉरचा लागला लॉजिक. हे लॉजिक समजतंय का वेदांत? ब्लँक बसलायस नक्की? का नाही मयुरी? सेम आहे, आपण फॉर म्हणून नका एकदम 2 दिवस घेतले आपण फॉरला, जेणेकरून हे नीट समजेल. ठीक आहे, असं एवढंच याच्यात दिसतं काही नाही. हां, ॲस्ट्रिक्स. हां हे बघा, हे त्यांचे नावं आहेत टेक्निकल टर्म्स बुक्समध्ये. काउंटर इनपुट व्हाईल ब्लॉक बॉडी ऑफ बॉडी इन्क्रीमेंट स्टेप. ठीक आहे, हे क्वेश्चन्स तुम्हाला द्यायचे होते, दिलेत आहे गेस. त्याच्यामध्ये आहेत 1-2 क्वेश्चन्स आहेत त्याच्यात क्वेश्चन्स फाईलमध्ये. फाईल फोनमध्ये कशी बघणार रे तुम्ही? हां, डायरेक्ट ओपन होते का? पण फोनमध्ये कशी बघणार? गुगल कोलॅबला जायचं. ती फाईल तुम्ही डाउनलोड केली असेल ना, मग ती तिथे डॉक्युमेंट्सवरती जाऊन ती ओपन होते. फाईल हँडलिंग थोडा आना चाहिए, तो समस्या आहे. क्वेश्चन आहे देन देर इज फॉर लूप. तर लूप्समध्ये पहिले तर 2 गोष्टी समजल्या. काय विचारतात? हां, आता मेन क्वेश्चन, कधी फॉर लूप वापरायचं आणि कधी व्हाईल लूप वापरायचं? बोला ऐश्वर्या मॅडम. फॉर मध्ये पण तर कंडिशन लागते. कंडिशन ऍक्च्युली दोघांमध्येच लागते. हाऊ डू यू डिफरन्शिएट बिटवीन फॉर लूप अँड व्हाईल लूप, अँड when do you use for loop and while loop, where to use for loop, where to use while loop?
बोलो चला सांग मैदान. एक दिवस व्हिडिओ भेटले नाही तर तुमचे हे फिरून जातात. किती डिपेंडेंट आहे तुम्ही त्याच्यावर. असो सांगा. ज्यावेळेस आपल्याला किती वेळेस इटरेट करायचं त्यावेळेस फॉरवर्ड वापरायचं. ज्यावेळेस म्हणजे माहीत नाही किती वेळेस वन आन्सर इज करेक्ट. अजून एक. फॉरमध्ये पर्टिक्युलर रेंज दिली असते नाही का 1 to 10 पर्यंत तेव्हा फॉर लूप वापरायचं. आणि जेव्हा वाय लूपमध्ये जोपर्यंत रेंज ते ब्रेक होत नाही ना फॉल्स किंवा काही येत नाही ना तोपर्यंत. चल क्लोज आहे. अजून एक. एक करेक्ट एक थोडं क्लोज एक. मल्टिपल आन्सर्स देतो वरून समजेल. बोलो. हां कशामध्ये सिक्वेन्स करेक्ट. व्हॅल्यूमध्ये आहे तसं काही. आता मेजर डिफरन्स आहे. फॉर आय इन इन म्हणजेच आपण कुठल्या तरी सिक्वेन्स मधलं घेत होतो. मध्ये आहे तसं काही. स्ट्रिक्टली रन्स तो रनच होत राहतो बाई जोपर्यंत ती कंडिशन फॉल्स होत नाही. समजलं का. तुम्ही पण नव्हतं एवढे दिवस. विचारलं तुम्ही आता. एक्झाम्पल ब्रेक मिस केलं होतं फर्स्ट टाइम त्याच्यामध्ये 4 ॲड झाला होता आणि नेक्स्ट नंतर ब्रेक मिस वेळेस 4 म्हणजे तो नंबर ॲड ॲड नाही नाही झाला. हां मग आपण ते सगळा खेळ कसला होता रे. इन्क्रिमेंट स्टेपचा कुठे दिली होती तिथे एक्सप्लेन केलं होतं ना आता. हर दिली होती. ठीक आहे. आणि यात इन्फानाइट लूप्स अँड ब्रेक स्टेटमेंट वरती क्वेश्चन विचारतातच. याच्यावरती तर विचारतील गॅरंटी. जो लूप मी तुम्हाला समजते का. मी तुम्हाला जे जे आपण टॉपिक शिकतो त्या टॉपिकवरती किती प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतो. सगळेच आपले कव्हर होऊन जात आहे. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही राहतच नाही त्याच्यामध्ये विचारायला. समजलं का. म्हणजे ठीक आहे चलो 4 लोकांकडनं तर विचारलंच मी. बट मी पण अभ्यास केला तुम्ही पण बघताय. एवढं तुमचं म्हणतो की याच्या व्यतिरिक्त विचारूच काय शकता. असेच तर प्रॅक्टिस होते क्वेश्चन्सची. whenever you study with that approach that what else can be asked on this particular topic. तब मजा आती है पढ़ने. तब इंटरव्ह्यू क्रॅक होते. अजून काय 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 विचारू शकता त्याच्यामध्ये. असं पण विचारू शकता. असं पण विचारू शकता. ठीक आहे. टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही बघितलं ना ते ब्रेक स्टेटमेंटचं खूप वेगळं दिलं आहे. तुम्ही जर कुठली टेक्स्टबुक रेफर करत असाल ना हे जे मी तुम्हाला सांगितलं ना आता लाईक इथे आपण इन्क्रिमेंट स्टेप वापरली. ठीक आहे. आणि नंतर कुठे वापरली रे वरती वापरली ना. ठीक आहे. तिथे वापरली. तुम्ही दोघांचं लॉजिक बघितलं तर त्याचं खूप सिम्पल सांगितलं आहे. 1 वुड इन्क्लूड 4 अँड सेकंड वुड नॉट इन्क्लूड 4. क्वेश्चन असं थोडी विचारतील. ठीक आहे. क्वेश्चन ॲट कंडिशनवर विचारतील. वेअर इज द कंडिशन ॲट पॉईंट्स वेअर वेन वी ब्रेक अ पर्टिक्युलर लूप. सॉरी वेन वी ब्रेक अ पर्टिक्युलर लूप दॅट इटरेटेबल नंबर विल बी प्रेझेंट ओव्हर देअर. तो नंबर पण असेल. सेकंडली तो नंबर नसेल. लॉजिक लिहून दाखवा. लॉजिक तुमच्या समोर आहे. आणि नंतर इन्फानाइट लूप कधी जाईल त्याला प्रिव्हेंट कसं कराल. बाय हँडलिंग इन्क्रिमेंट स्टेप प्रॉपरली. ठीक आहे. नाहीतर मग जर तुम्ही इथेच इन्क्रिमेंट स्टेप नीट हँडल नाही केली तर मग तुमचं ब्रेक कंटिन्यू पासमध्ये म्हणणार. तुमचा होमवर्क आहे पास वापरून बघा काय होतं. समजलं का. एनी डाउट्स अँड क्वेरी. फॉर लूप आणि व्हाईल लूप. हां ॲस्ट्रिक्स. आता ॲस्ट्रिक्स काय असतात. व्हाईल लूप वापरून पण होतात ते. बाय द वे टेबल कोणी करून बघितलं रे. करून बघितलं का. ठीक आहे. ॲस्ट्रिक काय असतं माहिती आहे का.
ॲस्ट्रिक्स पायथन कोड येतोय हां स्टार पॅटर्न दिसलं का ते बघा रे इथे ठीक है इसको कैसे प्रिंट करोगे सांगा चलो इंक्रीमेंटमध्ये फॉर ॲस्ट्रिक प्रिंट करायचं मला असं स्टार 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 असा पॅटर्न 1 2 3 असा राईट अँगल ट्रायंगल प्रिंट करायचा राईट अँगल ट्रायंगल समजतं ना काय म्हणतात मराठीत त्याला कटप्पा काय काटप्रो का हां ठीक आहे आय एम नॉट गुड विथ टंग ट्विस्टर्स हां काटकोन त्रिकोण बरोबर ना हां तसा नाही 90 डिग्री 90 डिग्री रे त्रिकोण 90 किंवा 45 असेल तो कुठला ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल येतो राईट अँगल ट्रायंगल अरे हायपोथेरिसचा पायथागोरसचा थेरम वापरायचा नाही का तुम्ही हायपोथेसिस म्हणतोय आय वॉज अरे ते फिजिक्स शिकवत होतो तेव्हा ICSE ऑल इंडिया टॉपर आहे मी फिजिक्स कन्सेप्ट खूप क्लिअर आहे फिजिक्सचा हायपोथेसिस शिकवत होतो मी प्लँक्स कॉन्स्टंट माहिती ना तो आठवला का थोडं काय प्लँक्स कॉन्स्टंट स्पीड ऑफ लाईट काय आहे रे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती किती आहे सांगा ना 22 × 10⁻² किती येतं 3.19 × 10⁻22 ना 3.9च आहे ना प्लँक्स कॉन्स्टंट किती आहे काय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती 9.8 मीटर/सेकंड केलं होतं मी असो असं या परत काढलं का ट्रायंगल ठीक आहे फॉर आय इन रेंज पहिले तर आपल्याला एक ए द्यावं लागेल कसं करणार आहे मग हे आला ना ट्रायंगल बरोबर अरे काय 90 डिग्री पायथागोरस हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू साइन 1 स्क्वेअर प्लस साइन 2 स्क्वेअर हां आता मग कंडिशन लावा तशी कंडिशन काय आहे स्क्वेअरला आता कसं आलं इन्क्रीमेंटमध्ये झाला का डिक्रीमेंटमध्ये झाला हा इन्क्रीमेंटमध्ये झाला तसंच डिक्रीमेंटमध्ये करायचं आहे उलटा हां बरोबर कसं वापरणार मायनस वापरणार बरोबर इथे खेळ आहे सगळा अजून एक हिंट दिली मी हां काय मायनस काय लॉजिक हे बघा एवढे पॅटर्न्स बनतात नंतर तो एक ट्रायंगल असतो तो एक मॅजिक ट्रायंगल पण बनतो
एक ट्रायंगल तो बघा ना, ते ट्रायंगलचं नाव विसरलो मी. म्हणजे 1 मग 1 1 2 एक ट्रायंगल होता ना, त्या ट्रायंगलचं नाव विसरलं आहे. अरे पायथनचं हे जर एखादी कोणी DSA शिकत असेल ना, त्याला हे खूप नीट माहिती असेल. ट्रायंगलचं ना पास्कल्स ट्रायंगल आहे गेस. बघू आपण लगेच. हां हे बघा, तुम्हाला बोललो ना हा ट्रायंगल. हे बघा 1 1 1 1 2 1 2. हे DSA आपण जेव्हा डेटा स्ट्रक्चर शिकू त्यामध्ये जर पुढे कोणाला अल्गोरिदम शिकायचं असेल त्याच्यामध्ये एक कंडिशन येते. ॲक्च्युली ती मशीन लर्निंगला लागते, ठीक आहे, बट इंटरेस्टिंग आहे. याचा वापर कधी बघितला की तुम्ही? अरे तो फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला, एकच फॉर्म्युला जो तुम्हाला माहीत होता, A² = 2AB + B². ठीक आहे, एक A² + 3AB² + 3BC² + B काय C², A + B³ असं. हां त्याचे फॉर्म्युलाज माहीत होते ना, तर हे काम येतं इथे. नंपामध्ये तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे, तेव्हा काय करा म्हणजे मी दिलं आहे ते एक्स्ट्रा. आय मीन हे बघा इकडे बघा, लक्ष द्या. नंपाय ठीक आहे, हे नंपाय लायब्ररी आहे. ही ॲक्च्युली पूर्ण डेटा सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बनवली होती मी. ही पूर्ण तुम्हाला देणार. ही असं समजे ही बुक आहे नंपायची, ही फाईल म्हणजे छोटी, एवढी मोठी नाही. याच्यातनं तुमको जितना चाहिए उतना ले सकते हो, आप कर सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं. ठीक है, एक सेकेंड. मीन मीडियन मोड, ये देखो. होय दत्ता, म्हणा परत आलं झालं हे असं कोणी बोललं ना की परत आलं ट्रिग्नोमेट्री, मनातल्या मनात तर बोलले नसते. डोंट वरी, आहे तुम्हाला नाही आहे, तुम्हाला फक्त एवढंच आहे, हे तुम्हाला फक्त एवढंच आहे, तुम्हाला नाही ट्रिग्नोमेट्रिक लॉगॅरिथमिक फंक्शन्स आणि हां पण हे माहिती पाहिजे. कोसाईन, साईन, ठीक आहे. नंपायने ना बरेचसे फिजिक्सचे गोष्टी सॉल्व्ह होतात. ठीक आहे, एकोचे तर खूप मस्त होता. एको नंतर याचे होता लाईक ॲक्च्युली मी ते एका लिंक्डइनवरती बघितलं होतं. त्यांनी जो आपला बँकिंग अँगल असतो माहिती आहे का कोणाला? बँकिंग अँगल तुम्ही जर गाडीवर बघितलं तर कार चालवत असाल ना, तर हायवेजला बघा जेव्हा पण एक शार्प टर्न येतो तर रस्ता थोडा असा झालेला असतो. सो दॅट इज डन विथ ते बँकिंग अँगल आहे. त्याचा एक युजिंग पायथन त्यांनी कोड केला होता की या रस्त्याला या स्पीडला. तुम्ही पण करू शकता, तो इझी खूप. तुम्हाला अँगल दिला, सगळं दिलं, ठीक आहे. तुमची गाडीची स्पीड युजरकडनं काय इनपुट घ्यायचा, गाडीची स्पीड एवढी आहे, डिस्टन्स व्हॉट्सएव्हर इट इज रिक्वायर्ड, ठीक आहे. बँकिंग अँगलचा एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे, तो लावायचा. मग तो अँगल कितीने पाहिजे, मग तिथे ॲव्हरेज स्पीड दिलेली पाहिजे. मग तिथे ते हायवेवरती ती जर नाही मिळालं तर गाडी स्पीड होऊन जाईल. अशी नाही, हे सगळं याच्यात आहे. माझ्या लिंक्डइनला तुम्ही जर माझे लाईकवाले बघितले ना, सगळ्या अशाच गोष्टी आहेत. फिजिक्स आपलं पायथन वापरून केलं त्यांनी हे सॉल्व्ह. इकडे टोटल 250 प्रोजेक्ट्स आहेत असे पडलेले, पायथन वापरून सॉल्व्ह केलेले असेच कॅल्क्युलेशन्स आहे. तुम्ही ना एक काम करा, कधी ना इथे जा, ठीक आहे, याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. याचे जर आले ना, समजून घ्या पायथन आलं तुम्हाला. इथे सही क्वेश्चन्स येतात. हे जर तुम्हाला सॉल्व्ह हे सगळे मी जे बोलतोय ना, हे अरे इथे पण आहे ॲक्च्युली. काही लोकांनीच इथून सॉल्व्ह करून ते त्यांच्या लिंक्डइनवरती टाकलेत.
माइलस्टोन म्हणून लीड कोड म्हणून म्हणतोय सॉल्व्ह करून बघा. काय उगाच सांगत नाही मी, काय मी म्हणाने त्याच्यामध्ये आहेत हे सगळे क्वेश्चन्स. हो यू कॅन लीव. त्याच्यावरती आहे सगळे क्वेश्चन्स. तर तुम्ही हे फोन पास करायला या.